बाळंतपणानंतर शेक शेगडी घ्यावी का? नमस्कार, मी डॉक्टर वर्षा अभिजित पाटील, चंद्रमा मॅटर्निटी होम येथे कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट म्हणून काम करतो. बऱ्याच वेळा हा खूप कॉमनली प्रश्न विचारला जातो. तर मुळात शेक शेगडी म्हणजे काय आणि धुरी म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. यासाठी काही शास्त्रीय कारणे आहेत. पूर्वीच्या काळी घरे ही मातीची असायची आणि त्यामुळे ही घरे स्वच्छ करताना सारवली जायची मातीने किंवा शेणाने. त्यामुळे घरातील कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी आणि घरे निर्जंतुक करण्यासाठी काही आयुर्वेदिक वनस्पतींची धुरी केली जायची आणि त्याद्वारे घर निर्जंतुक केले जायचे. शिवाय मातीची घरे ही थंड असल्यामुळे शेक शेगडीमुळे रूम गरम होते आणि डिलिव्हरी झाल्यानंतर बाळंतपणानंतर त्या मातेला ऊब निर्माण करण्यासाठी तिचा विशेष उपयोग होतो. शिवाय शेक घेतल्याने आईचे स्नायू किंवा सांधे हे शेकले जातात. तसेच धुरी केल्यामुळे पारंपरिक पद्धतीने एक प्रकारे वजायनल रेज्युनेशन होते आणि यामुळेच वजायनल इन्फेक्शन आणि वजायनल लॅक्सिटी यामध्ये कंट्रोल करण्यास मदत होते. म्हणूनच शेक शेगडीचे महत्त्व हे पारंपरिक दृष्ट्या हे महत्त्वाचे आहे. आता आधुनिक काळात ही घरे स्वच्छ पद्धतीने ठेवली जातात. वेगवेगळ्या निर्जंतुक करण्याचे वेगवेगळे माध्यमे वापरली जातात. त्यामुळे शेक शेगडी हा प्रकार हा थोडा कमी होत चालला आहे. म्हणून शेक शेगडी घेतलीच पाहिजे असा आग्रही नाही आणि घेतली नाही म्हणून भविष्यात काही अडचणी येतील असेही नाही. ज्या महिलांना शेक शेगडी घ्यायची आहे ती नॉर्मल डिलिव्हरी असो किंवा सिझेरियन असो साधारण 15 ते 20 दिवसानंतर घेण्यास हरकत नाही. याबद्दल तुम्हाला अजूनही काही माहिती असेल तर चंद्रमा मॅटर्निटी होम येथे तुम्ही गायनेकोलॉजिस्टला भेटून आपल्या शंकांचे निरसन नक्कीच करू शकता. धन्यवाद.